आज पुन्हा एकदा संतवीर रामदास बाबा मनसुख यांच्या दिव्यत्वाची प्रचिती आली। दिव्यांग असणारे विकासबापू खिलारी, ज्यांना शरीराची हालचाल करण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं, तसेच छोटेसं दुकान चालून आपला उदरनिर्वाह ते करतात। दिव्यांग व्यक्तीनं आज ज्ञान मंदिरासाठी आपले वडील जे ज्ञान मंदिरमध्ये शिकले असे वैकुंठवासी हरिभक्त परायण बापू गबाजी खिलारी यांच्या स्मरणार्थ 1,75,000 रुपयांची देणगी दिली। त्यांच्या या कार्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे। ज्ञान मंदिर अमृत महोत्सवानिमित्त आपण जो हा उपक्रम करतोय, त्यामुळे काही गोष्टी आपल्याला इथं निर्माण करायच्या। तर ज्ञान मंदिरचा 75 वर्ष झाली की मामांनी जी माऊलीची मूर्ती बसवली त्याला 75 वर्ष झाली। तो अमृत महोत्सव सप्ताह आपण इथं साजरा करतोय। त्या निमित्ताने बाबांचा इथं मूर्ती असावी असा सगळ्यांचा आग्रह असल्यामुळं ती मूर्ती बसवण्यासाठी जे मंदिर उभं करणार आहे आपण, त्या मंदिराला विकासबापू खिलारी हा बाबांच्या गावचाच आहे, परंतु त्याला इथं त्या मंदिराला तो 2.25 लाख रुपये त्या मंदिराच्या खर्चासाठी तो दिलेत त्यांनी। आणि त्याची भावना अशी झाली की त्याचे वडील बापू गबाजी खिलारी हे आमच्या गावातले 1 नंबर पखवाद्या होते, गायक होते आणि ते ज्ञान मंदिरच पखवाद शिकले होते आणि बाबांच्या कीर्तनात तेच पखवाद वाजवायचे। म्हणजे आम्हाला जसं आठवतंय, आमच्याकडं गाणारा आणि पखवाद वाजवणारा पहिला माणूस हा बापू गबाजी खिलारीच आम्ही पाहिला। त्याच्यानंतर पुढच्या पिढीमध्ये अजून वाजवणारे झाले, पण आमच्या त्या काळच्या वर्षामध्ये त्याचे वडील पखवाद वाजवायचे। आणि विशेष म्हणजे हा मुलगा अपंग आहे, याला चालता येत नाही, परंतु तो आपला शासनाकडून मिळणारे 1,500 रुपये, पुन्हा आपला गोळ्या बिस्किटं मुलांना तुम्हीच घ्या, ठेवा पैसे, असा व्यवसाय करून स्वतःचा उदरनिर्वाह करतोय। जोपर्यंत आईवडील होते तोपर्यंत त्याची काळजी नव्हती। नंतर आई असताना सुद्धा तो किराण्याचं दुकान चालवायचा आणि स्वतःचं आईचं पोट भरायचा। आता सुद्धा तो स्वतःचं पोट स्वतः भरतोय, तरी पण वडिलांची कुठंतरी आठवण असावी आईवडिलांची, म्हणून ज्या ज्ञानमंदिरावर त्याचे वडील शिकले त्याच्यातून मला काही उतराय होता येईल म्हणून त्यांनी या ठिकाणी त्या मंदिराच्या बांधकामासाठी 2.25 लाख रुपयाचा निधी आज आपल्या अध्यक्षांना सुपूर्द केला आहे। त्याच्याबद्दल आम्ही सगळे त्याचे आभारी आहोत। घ्यावा की बाबा, ज्या रामदास बाबांमुळं आमच्या गावचं थोडाच आपल्या तालुक्याचं नाव ह्या उभ्या महाराष्ट्रामध्ये गेलं आणि वारकरी संप्रदायामध्ये त्या गावचा माणूस म्हटला, त्या तालुक्याचा माणूस म्हटला तरी वारकरी संप्रदायामध्ये आपल्याकडं आदराने पाहिलं जातं। ती पुण्य रामदास बाबांची आहे आणि त्यांच्या कार्याला जर एक अपंग असा एवढी मदत करतो तर आपणही त्याच्यामध्ये सहभागी व्हावं, हा आपण त्याच्याकडून आदर्श घ्यावा अशी सगळ्यांना नम्र विनंती करतो। बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक, 24 तास, निमदरी। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।